नमस्कार मित्रांनो. तर आज आपण 8वा चॅप्टर बघणार आहे. अकाउंटचा 8वा चॅप्टर इश्यू ऑफ शेअर्स. ठीक आहे. तर आता इश्यू ऑफ शेअर्समध्ये पहिलं मी तुम्हाला एंट्रीज सांगतो ज्या कशा असतात त्या. इश्यू ऑफ शेअर्स हा जर्नल एंट्रीचा चॅप्टर आहे. जर्नल एंट्रीज असतात त्याच्यामध्ये आपल्याकडं स्टेप असतात. कोणतेही शेअर इश्यू करताना 4 किंवा 5 स्टेप असतात. तर ते दिलेले इथे मी ॲप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल किंवा थर्ड अँड फायनल कॉल हे 5 असतात. कधी कधी 4च असतात. फर्स्ट नंतर डायरेक्ट फायनल कॉल असतो. ठीक आहे. त्याच्या एंट्रीज एकदम सोप्या आहेत. पहिले जे दिलेले आहेत त्या मनी ड्यूची एंट्री असतात. पहिले जे असतात त्या मनी ड्यूची एंट्री. ही मनी ड्यूची एंट्री ही पण मनी ड्यू आहे. हे फर्स्ट कॉल ड्यू, सेकंड कॉल ड्यू, थर्ड अँड फायनल कॉल ड्यू ह्या ज्या एंट्रीज आहेत सगळ्या. ज्यावेळेस मनी ड्यू असेल तर ह्या पहिल्या एंट्रीमध्ये त्याला म्हणतात ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल. याला म्हणतात अलॉटमेंट ड्यू, फर्स्ट कॉल ड्यू, सेकंड कॉल आणि फायनल कॉल ड्यू. ज्यावेळेस मनी कॉल ड्यू असेल किंवा ट्रान्सफर टू कॅपिटल असेल त्यावेळेस हे क्रेडिटला शेअर कॅपिटल अकाउंट येतं कंपल्सरी. शेअर कॅपिटल अकाउंट त्या प्रत्येक एंट्रीमध्ये बघाल तुम्ही. हे पहिले ज्या एंट्री आहेत. ठीक आहे. या पहिले ज्या एंट्री आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल प्रत्येक ठिकाणी क्रेडिटला काय आलेलं आहे, शेअर कॅपिटल अकाउंट आलेलं आहे. शेअर कॅपिटल अकाउंट इथं पण शेअर कॅपिटल अकाउंट आहे. त्याच्यानंतर इथं पण शेअर कॅपिटल अकाउंट आहे. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस मनी ड्यूची एंट्री असेल तर इथं क्रेडिटला कंपल्सरी शेअर कॅपिटल अकाउंट येतं. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दिलेलं आहे शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. ठीक आहे. आता ही कुठली स्टेज आहे आपली, ॲप्लिकेशन स्टेज. मग इथं येणार शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. आता इथं कुठली स्टेज आहे, अलॉटमेंट आहे. मग इथे येणार शेअर अलॉटमेंट अकाउंट टू शेअर कॅपिटल अकाउंट. इथे फर्स्ट कॉल. तर फर्स्ट कॉलला येणार शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. सेकंड कॉल आहे मग शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. पुढे दिले थर्ड अँड फायनल कॉल. मग इथे येणार शेअर थर्ड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. सोपं आहे एकदम. जी स्टेज असेल ते फक्त शेअरच्या पुढं ॲड करायचं आहे. इथं ॲप्लिकेशन आहे तर शेअर ॲप्लिकेशन, अलॉटमेंट आहे तर शेअर अलॉटमेंट, फर्स्ट कॉल असेल तर शेअर फर्स्ट कॉल, सेकंड कॉल असेल तर शेअर सेकंड कॉल. ओके. त्याच्यानंतर पुढे येतात मनी रिसिव्हची एंट्री. 2 नंबरला प्रत्येक ठिकाणी मनी रिसिव्हची एंट्री आहेत बघा इथं प्रत्येक स्टेजमध्ये. आता ॲप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, फायनल कॉल कोणतेही असू दे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं आपण बघणार आहे आता ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ज्यावेळेस मनी रिसिव्हची एंट्री असेल त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी इथं डेबिटला बँक येतं बघा. प्रत्येक ठिकाणी डेबिटला बँक आहे मनी रिसिव्हची एंट्रीमध्ये. ठीक आहे. मग इथं पहिलं ॲप्लिकेशन आहे तर बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. इथं कुठली स्टेज आहे, ॲप्लिकेशन आहे. म्हणून इथे येणार बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन. ही कोणती स्टेज आहे, अलॉटमेंट आहे. मग बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट. इथं फर्स्ट कॉल आहे. मग इथे येणार बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल. मनी रिसिव्ह म्हणले की बँक कंपल्सरी येतं. इथे सेकंड कॉल बँक अकाउंट डेबिट टू शेअर सेकंड कॉल. इथं थर्ड अँड फायनल कॉल आहे. मग बँक अकाउंट डेबिट टू शेअर थर्ड अँड फायनल कॉल अकाउंट. ठीक आहे. ह्या झाल्या आपल्या जर्नल एंट्री, सिम्पल जर्नल एंट्री. आता याच्यामध्ये थोडे ॲडजस्टमेंट ॲड होतात. तर इथं दिलेलं आहे ॲप्लिकेशन्स रिजेक्टेड. म्हणजे जर समजा कंपनीला विकायचे आहेत 50,000 शेअर्स. ठीक आहे. पण ॲप्लिकेशन आले 70,000 शेअरसाठी. हे जे एक्स्ट्रा ॲप्लिकेशन आहेत, एक्स्ट्रा किती झाले, 20,000 झाले. हे 20,000 एक्स्ट्रा जे ॲप्लिकेशन आहेत ते कंपनी काय करू शकते, रिजेक्ट करू शकते. ते जर रिजेक्ट केले तर त्यांचे पैसे पण काय करायला लागतात, कंपनीला रिफंड करायला लागतात. ठीक आहे. मग त्याची ही एंट्री आहे. मनी रिसिव्ह झालं की बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन. आता पैसे काय, हे रिसिव्ह म्हणजे पैसे आलेची एंट्री. आता पैसे रिटर्न द्यायच्यात, हीच एंट्री अपोजिट करायची, शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. त्याला म्हणतात ॲप्लिकेशन रिजेक्टेड अँड मनी रिफंडची एंट्री. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे डिस्काउंट. आता डिस्काउंट दिला. समजा कंपनीचा शेअर आहे 100 रुपयाला एक आहे. ठीक आहे. जर शेअर 90 रुपयाला विकला, किती, 90 रुपयाला विकला, तर त्याला म्हणतात डिस्काउंटवर दिला शेअर. काय केला, शेअर इश्यू ॲट डिस्काउंट. ठीक आहे. म्हणजे कमी किमतीला. आता 100चा शेअर 90ला विकला म्हणल्यावर 10 रुपये काय झाला, आपल्याला लॉस झाला. आणि लॉस येतो डेबिट साईडला. मग ते डेबिटला इथं ॲड करायचं. ही आहे तशीच एंट्री आहे अलॉटमेंटची, मनी ड्यूची. शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. आता हा लॉस आहे म्हणून हे काय, डिस्काउंट आहे आपलं. डिस्काउंट काय झाला, लॉस आहे म्हणून हे
डेबिटला ॲड करायचं. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट. ठीक आहे, म्हणजे आपली एंट्री होईल शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल. ठीक आहे, हीच एंट्री फक्त लॉस असल्यामुळे डिस्काउंट डेबिटला ॲड करायचं. पुढे दिलेलं आहे प्रीमियम. तुम्हाला प्रीमियम म्हणजे काय, जर समजा 100 रुपयाचा शेअर आहे, तो विकला 110 रुपयाला. ठीक आहे, तर हे 10 रुपये जे एक्स्ट्रा आहेत त्याला म्हणतात प्रीमियम. काय म्हणतात, प्रीमियम. 110ला विकला म्हणजे 10 रुपये काय आपला प्रॉफिट आहे. मग प्रॉफिट कुठे येतो, नेहमी क्रेडिट साईडला येतो. ठीक आहे, हीच एंट्री आहे शेअर अलॉटमेंट टू शेअर कॅपिटल अकाउंट. शेअर अलॉटमेंट टू शेअर कॅपिटल. आता प्रॉफिट क्रेडिटला येतो म्हणून हे क्रेडिटला ॲड करायचं शेअर प्रीमियम अकाउंट. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे कॉल्स इन ॲरियर्स. कॉल्स इन ॲरियर्स आता ते बघणार आहे आपण. कॉल्स इन ॲरियर्सची एंट्री दिलेली आहे. कॉल्स इन ॲरियर्स म्हणजे आपले पैसे बुडाले, जे पैसे येणार होते शेअर होल्डर्सकडून ते बुडवलेले आहेत, त्याला म्हणतात कॉल्स इन ॲरियर्स. आता कॉल्स इन ॲरियर्स म्हणजे पैसे त्याने बुडवले. ठीक आहे, पैसे बुडवले. आता पैसे बुडवले म्हटल्यावर तो काय आपला लॉस आहे. पैसे बुडवले म्हटल्यावर तो काय असतो, आपला लॉस असतो. आता हीच एंट्री मनी रिसिव्हच्या एंट्रीमध्ये, आता पैसे कधी बुडवणार, ज्यावेळेस मनी रिसिव्ह होईल त्यावेळेसच कळणार आहे आपल्याला. ड्यू असताना तर कळणार नाही. मनी रिसिव्हच्या एंट्रीमध्ये थोडा बदल करायचा. बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल आहे तशीच एंट्री. आता पैसे बुडवले काय आपला लॉस आहे. लॉस कुठे येतो, नेहमी डेबिटला. हे डेबिटला फक्त ॲड करायचं. मग एंट्री होणार आपली बँक अकाउंट डेबिट कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. ही झाली कॉल्स इन ॲरियर्सची एंट्री. पुढे दिलेलं आहे कॉल्स इन ॲडव्हान्स. आता हे पैसे बुडवले, दिले नव्हते म्हणून तो लॉस होता. आता ॲडव्हान्समध्ये भेटले म्हटल्यावर हा काय आपला प्रॉफिट आहे. मग प्रॉफिट कुठे येतो, क्रेडिट साईडला येतो. लॉस येतो इथं डेबिट साईडला आणि प्रॉफिट येतो क्रेडिट साईडला. सेम इकडचीच एंट्री बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. त्याच्यामध्ये कॉल्स इन ॲडव्हान्स काय करायचं आहे, ॲड करायचं आहे क्रेडिट साईडला. लॉस असेल तर डेबिटला ॲड करायचं. कॉल्स इन ॲरियर्स आपला लॉस आहे, डेबिटला ॲड झालं. कॉल्स इन ॲडव्हान्स प्रॉफिट आहे आपला, मग हे क्रेडिटला ॲड होतं. ठीक आहे, सेम असंच फक्त कॉलचा फरक आहे. आता इथं पण दिलं आहे कॉल्स इन ॲरियर्स. सेकंड कॉलचा असेल तर इथं फर्स्ट कॉलच्या ऐवजी सेकंड कॉल येणार. बँक अकाउंट डेबिट टू शेअर सेकंड कॉल. आणि कॉल्स इन ॲरियर्स लॉस आहे म्हणून डेबिटला आलं. बँक अकाउंट डेबिट कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट डेबिट टू शेअर सेकंड कॉल अकाउंट. आता इकडे ॲडव्हान्स आहे बँक अकाउंट डेबिट टू कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंट डेबिट टू शेअर सेकंड कॉल. सेम असंच थर्ड कॉलचं पण बँक अकाउंट डेबिट कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट डेबिट टू शेअर थर्ड अँड फायनल कॉल अकाउंट. आणि कॉल्स इन ॲडव्हान्स प्रॉफिट आहे आपला, मग ते येतं क्रेडिटला. बँक अकाउंट डेबिट टू शेअर थर्ड अँड फायनल कॉल अकाउंट टू कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंट. ठीक आहे, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची एंट्री ही IMP करून ठेवायला 4 फीचरची एंट्री. ठीक आहे, हे तुम्हाला बरेच चान्स आहेत जी एक्झामला येऊ शकते बोर्डच्या. पहिला आता याची एंट्री बघणार आहे आपण शेअर कॅपिटल अकाउंट. 4 फीचर म्हणजे ते शेअर काय केले, कंपनीने जप्त केले. काय केले, जप्त. त्याला म्हणतात 4 फीचर. म्हणजे रिटर्न घेतले. आतापर्यंत आपण इश्यू करत होतो त्याच्यामुळे हे शेअर कॅपिटल कुठे येत होतं, क्रेडिटला. आता आपण त्यांच्याकडून रिटर्न घेतलेत त्याच्यामुळे ते येतं डेबिटला. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आता कोणत्या कोणत्या कॉलचे पैसे बुडवलेत ते कॉल इथं टाकायचे. शेअर फर्स्ट कॉल अकाउंट, शेअर सेकंड कॉल, शेअर फायनल कॉल आणि शेवटी येणार हे कंपल्सरी शेअर 4 फीचर अकाउंट. ठीक आहे, म्हणजे आपली एंट्री अशी होणार, जर 2 कॉलचे बुडवले असतील तर 2 कॉल येणार, 3 कॉलचे बुडवले असतील पैसे तर 3ही कॉल येणार. ठीक आहे, त्याची एंट्री होते शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल टू शेअर सेकंड कॉल टू शेअर फायनल कॉल अकाउंट आणि शेवटी येतं शेअर 4 फीचर अकाउंट. ठीक आहे, ही महत्त्वाची एंट्री आहे. पुढे दिलेलं आहे रिइश्यू ऑफ फोरफिटेड शेअर्स. आता हे जप्त केले, इथं आपण शेअर काय केले, पैसे न दिल्यामुळं जप्त केले, ते शेअर काय करायचे तर आपल्याला रिइश्यू करायचे. ठीक आहे, त्याची एंट्री होते बँक अकाउंट डेबिट शेअर 4 फीचर अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट ही नॉर्मल एंट्री आहे, फक्त हे शेअर कुठले होते 4 फीचर होते म्हणून ते डेबिटला ॲड होतं. पुढे दिले शेअर 4 फीचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. त्याच्यातली जी कमी अमाऊंट असते म्हणजे जी बॅलन्स अमाऊंट ते कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करायची असते, त्याची एंट्री होते. जर रिइश्यू केलं तर ह्या 2 एंट्रीज ॲड होतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे एंट्रीज समजल्या असतील. हे जर समजलं तर आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊ.